जसं काही लोक असतात की जे कुलदेवतेला, काही कुलदेवतेचं करत नाहीत, पितरांचं करत नाहीत, पण भरपूर लोकांचं असं असतं की माझी स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा आहे, साईबाबांवर श्रद्धा आहे, गजानन महाराजांवरती श्रद्धा आहे. तर नक्की गुरु ह्याच्या सगळ्यामध्ये नक्की गुरुचं काय कार्य आहे आणि त्यांनीही फरक पडू शकतो का 100%? आता तुम्ही जर बघितलं तर त्याचा फायदा होतो तो 100% होतो. त्याचं उदाहरण मी देईल. तुम्ही जर राकेश रोशनचे चित्रपट पाहिले तर सगळे केवरून आहेत. हां, तुम्ही एकता कपूरचे सिरियल पाहिले तर सगळे केवरून आहेत आणि ते सगळे सक्सेस आहेत. की तुमची पत्रिका, तुमची जन्मरास आणि तुमची कुंडली, तर नक्की ह्या सगळ्याचा प्रभाव ह्या सगळ्यांमध्ये कसा असतो आपल्या जन्मावरती किंवा आपल्या परिवारावरती कसा असतो? आणि नवग्रहांचाच खेळ तुमच्या आयुष्यामध्ये आणि नवग्रह जसं आपण म्हणतो ना कठपुतली चालते, जे माणसं वरून हे करतात आणि ती कठपुतली चालते, तसं ग्रह तुम्हाला वरून चालवत असतात. जसं आता आपण पितृदोष किंवा हे पाहिलं, तर तशा पद्धतीने आता अजून एक संकल्पना चालू आहे की अंगात येणे. जसं भरपूर जण म्हणतात की माझ्या देवी अंगात येते, भरपूर जण म्हणतात की देव हा एक प्रकारचा देव माझ्या अंगात येतो, भरपूर लोकांचं असं की चेडा अंगात येतो. तर नक्की हे अंगात येणं हे खरं असतं का? तर अंगात ते येणं म्हणजे तुमच्या देवी कुठली अंगात येऊ शकत नाही. त्याची पॉवर एवढी आहे. आता आपण जर जर जी शक्तिपीठं म्हणू किंवा देवी म्हणू, आता काही काहींचे शक्तिपीठं भरपूर अंगामध्ये येतात. माझ्या अंगात तुळजाभवानी आली, माझ्या अंगात ही आली. 1% लोकांची येत असेल. मी असं म्हणत नाही, नाकारत नाही, मी येत नसेल. 1% 10% लोकांच्या ज्या सेवा करतायत किंवा लोकांची सेवा करतायत त्यांच्यामध्ये येत असेल. पण बरेचशी लोकं आहेत की त्यांच्यामध्ये ती देवाचं अंगामध्ये येत नाही. अंगामध्ये कोण येतं तर ते आपण म्हणू ना चेडे वगैरे असतात. ते ज्या वारंवार तुम्ही देवाला आवाज मारल्यानंतर देवाचा सैनिक तुमच्या अंगामध्ये येतो. तो सैनिक येतो. तो देवी येत नाही. आणि कुठलीही देवी जर तुम्ही जर आवाज मारला कुठल्याही देवीला, ती फक्त 10 सेकंदासाठी किंवा 5 सेकंदासाठी येऊन जाते. आणि ती तुमच्या अंगात येत नाही, तुमच्या आजूबाजूला येऊन जाते. तुम्ही आता तुम्हाला ह्याच्यावरनं अजून एक उदाहरण देईन. तुम्ही कुठल्याही मंदिरात जावा, तुम्ही शिर्डीला जावा, कुठेही जावा. तुम्ही मंदिरात गेले, आपण पूजा मूर्ती कोणाच्या पाया पडतो, त्या मूर्तीच्या पाया पडतो. पण साईबाबा तिथं मूर्तीमध्ये नसतात कधीच. तर ते त्यांची रोजची जी प्रक्रिया ते करत होते, ज्या एरियामध्ये ते फिरत होते, त्या एरियामध्येच ते रोज फिरत असतात. हे सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळं लोकं काय समजतात, की बाबा अंगात आलं म्हणजे मी भरपूर माझ्याकडं हे आलं, तसं नाही आहे. ते अंगात आलं म्हणजे ती देवी नसते, तर ती वेगळी चेड्याची पद्धत असते, ते असतात. एक दुसरी शक्ती दुसरी म्हणता येईल शक्ती तिला. असते. तर ती देवी नसतो किंवा देवीचा कुठलाही अवतार नसतो की काय नसतं. हां, ते. जसं तुम्ही आता शिर्डीचं नाव घेतलं त्याच्यावरनं महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की नक्की गुरु, जसं काही लोक असतात की जे कुलदेवतेला, काही कुलदेवतेचं करत नाहीत, पितरांचं करत नाहीत, पण भरपूर लोकांचं असं असतं की माझी स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा आहे, साईबाबांवर श्रद्धा आहे, गजानन महाराजांवरती श्रद्धा आहे. तर नक्की गुरु ह्याच्या सगळ्यामध्ये नक्की गुरुचं काय कार्य आहे आणि त्यांनीही फरक पडू शकतो का 100%? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी गुरु असावा. म्हणजे ते स्वामी असतील. आता माझे गुरु तर स्वामीच आहेत खरं सांगायचं तर, दत्त महाराज आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असावा आणि तो कुठलाही म्हणजे तुम्हाला जो योग वाटते, आता सगळे एकच आहेत तसं बघायला गेलं तर. पण आता कोणी स्वामींचा गुरु, स्वामींना गुरु मानतात, कोणी दत्त महाराजांना मानतात, कोणी साईबाबांना मानतात. जसं तुम्ही सांगितलं, कोण शेगावच्या, प्रत्येकाला गुरु पाहिजेच. कारण गुरु हा दिशा देणारा असतो. गुरु म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल की मला प्रत्येक संकटातनं त्यांनी वाचवलं पाहिजे, तर असं नाही आहे. लोकांना काय वाटतं, यार मी पूजा अर्चा करतोय, भरपूर करतोय, स्वामींना आवाज मारतोय, एवढं स्वामींची भक्ती करतो तरी मला त्रास का होतोय, मग ते स्वामींना दोष देऊन मोकळे होतात. तसं नाही आहे. स्वामी म्हणजे तुम्हाला सगळं, तुम्ही चुकीचे कामं कराल तरी तुम्ही तुम्हाला वाचवतील असं नाही आहे. स्वामी जेव्हा होते अस्तित्वात तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करेन, पण तुमच्या कर्माच्या फेऱ्यातनं तुम्हाला वाचू शकत नाही मी कोणच, किंवा तुम्हाला मृत्यूच्या फेऱ्यामधनं वाचू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुमची कर्म तुम्हाला फेडायचीच आहेत. फक्त त्या कर्माचा इफेक्ट असतो ना, तो 100%च्या ऐवजी 50% 60%वर आणतो, तो गुरु असतो. तुम्हाला कर्म फेडायचीच आहेत, ते तुम्हाला चुकणार नाही. तुम्ही किती जपमाळ करा किंवा तुम्ही भक्ती करा, तुम्ही कितीतरी भक्ती करा, त्याने फरक पडत नाही. फक्त तुमच्या कर्माचा फेरा
100% वरून 60% 70% वरती येतो. थोडक्यात इफेक्ट कमी होतो तर त्याचा. इफेक्ट कमी होतो. हम्म. पण तुमची कर्म वाचत नाहीत. आता बरेच जण माझ्याकडे विचारतात की मी स्वामींची एवढी भक्ती करतो तरी मला त्रास का? मी दत्त महाराजांची एवढी भक्ती करतो तरी मला त्रास का? हम्म. अरे पण तुला तुझ्या कर्माची फळं जे भोगायचीच आहेत. बरोबर. या जन्माची असेल किंवा मागच्या जन्माची असेल किंवा आधीच्या कितीतरी जन्माची असेल. बरोबर. तर तुला फेडायचीच आहे. मग तुला प्रॉब्लेम आले तर तू त्याची साथ तुझ्या गुरुची सोडली नाही पाहिजे. हम्म. आणि स्वामींचं जर बोललं तर स्वामी वेगळ्या प्रकारची परीक्षा पण घेतात. स्वामींचा स्वभाव हा वेगळा आहे. बरोबर. साईबाबांचा वेगळा आहे. हम्म. शेगावच्या महाराजांचा वेगळा आहे. आणि स्वामींचं कसं तर स्वामींना तुम्ही जातपात धर्म मानलेले तर तुम्हाला त्यांना ते आवडत नाही. हम्म. स्वामी जर तुम्ही पूजा करताय आणि तुम्ही दुसऱ्या धर्माला शिवे घालताय तर ते खपवून घेत नाही. कारण सर्व पिता तो आहे. त्यांनी सगळ्यांना बनवले. बरोबर. तर त्याच्यामुळं ते त्यांना सहन होत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जे आता घरात पाळवणूक होते की बाबा स्त्रीला अडचण आली बाजूला बसवा, हम्म. ते पण स्वामींना खपत नाही. स्वामी असं कधीच त्यांनी मानलं नाही की त्या मुलीला हे करा ते करा मग त्याला हात लावू नका, असं कधीच त्यांनी मानलेलं नाही. बरोबर. त्याच्यामुळं ते अशा गोष्टीला त्यांना राग येतो. म्हणजे त्यांचं स्वामींचं असं आहे की ते अफाट रागीट पण आहेत आणि अफाट प्रेमळ पण आहे. हम्म. 2 प्रकार आहेत त्यांच्या स्वभावाचे. बरोबर. मग तुम्ही त्यांना शरण जाऊन सगळं त्यांच्यावर सोडवलं की बाबा सर्वस्व माझं तुम्हीच बघा तर तुम्ही सुखी राहू शकता. बरोबर. आणि तुम्हाला प्रॉब्लेम आले मग तुम्ही त्यांना नावं ठेवली तर मग तसं होत नाही. हम्म. कारण तुमचे कर्म तुम्हाला फेडायचे आहेत. प्रेरणाच आहे. बरोबर. खरी गोष्ट आहे. क्या बात आहे. जसं आता आपलं कुलदेवतेचं झालं, पित्रांचं झालं, गुरुचं झालं, त्याप्रमाणे अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुमची पत्रिका, तुमची जन्मरास आणि तुमची कुंडली. तर नक्की ह्या सगळ्याचा प्रभाव ह्या सगळ्यांमध्ये कसा असतो? आपल्या जन्मावरती किंवा आपल्या परिवारावरती कसा असतो? तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुमची जन्मतारीख पहिली तुमच्या आयुष्याशी जोडली जाते. बरं. आणि त्या जन्मतारखेवर निघतं तुमचं जन्माक्षर. आणि तुमच्या जन्माक्षरावरच तुमची 100% प्रगती अवलंबून असते. पण आता काय झालं आहे, आताचं एक नवीन फॅड आलं आहे की नवरा बायको काय करतात, त्यांचं नाव अर्धं जॉईन करतात आणि मग त्या मुलाचं नाव ते ठेवतात. असं आता बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे. आणि किंवा मनात ट्रेंड आलाय, हां, ट्रेंड. ट्रेंड आला एक नवीन असं म्हणून. तर तसं प्रकार भरपूर आता चाललेले आहेत. किंवा मनाला जे नाव येतं ते ठेवतात. कोण देवाचं पण ठेवतात, कोणी शिवाजी महाराजांचं ठेवतात, महाराजांचं ठेवतात. असं बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे. पण हे लक्षात घ्या, जिथं जन्माक्षरावरती तुमचं जे नाव आलेलं आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा ठेवता त्याच्यावर तुमची 100% प्रगती होते. आणि जर तुम्ही मनाचा कारभार करताय तर तुमची प्रगती 50% खुंटते. बापरे. हे इतका लोकांच्या फरक पडतो? हो, एवढा फरक पडतो आयुष्यामध्ये. आणि हे लोकांचं अजून पण लक्षात आलेलं नाही. लोकांना वाटतं की आपण खूप शिकलोय, त्या गोष्टीची गरज नाही, पण आहे. आणि हे आता चालू नाही तर हे करोडो वर्ष जेव्हा आपण आधीच्या खूप राजा महाराजांच्या आधी पण जेव्हा होते, सगळ्या ऋषीमुनी ऋषी वगैरे महाऋषी होते. होते, त्यापासून हे आपलं चालू आलेलं आहे ज्योतिष विद्या. त्याच्यामुळे हे काही खोटं नाही आहे. हम्म. आणि तुमची 100% प्रगती करायची असेल तर ते तुमचं जन्माक्षरावरती तुमच्या बाळाचं नाव पाहिजे. ठेवलं पाहिजे. आणि नसेल मग त्याला वेगळा पर्याय असतो की तुमचं नावाचं स्पेलिंग तुमच्या जन्माक्षरावर तुमच्या बर्थ डेटवरती मॅच करता येतं त्या गोष्टी. मग ती प्रगती कुठेतरी वाढवता येते. हम्म. जसं तुम्ही आता सांगितलं की बाबा तुमची 50% वाढ खुंटते जर तुम्ही वेगळ्या गोष्टी किंवा न बघता गोष्टी केल्या तर नक्की काय काय गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि काय काय गोष्टी बघाव्या लागतात? आता तुम्ही पत्रिका काढल्या तर तुमचा पहिली गोष्ट 2 गोष्टी तुमच्या पत्रिकेमध्ये असतात. एक तर तुमचा इष्टदेव आणि दुसरं तुमचं जन्माक्षर. तुमचं काय येते जन्माक्षर? अ येते, ब येते, क येते, ड येते, काही जे काय येतं ते. इष्टदेव म्हणजे काय की जो इष्टदेव तुम्हाला तुमच्या जन्मावरती मिळाला आहे तो तुमचा सर्व असतो. ते लहानपणापासून त्याची तुम्हाला गोष्टी पण दिसतात. आता तुमचा मुलगा जर चित्र काढत असेल तर तो जर शंकराचं काढत असेल तर त्याचा इष्टदेव तो. आणि ते लहानपणापासून त्याचे चिन्ह दिसतात. बरोबर. किंवा कोणी गणपतीचं काढत असेल, कोणी मग ते मनापासूनच काढतात मुलं. ते लहानपणापासून त्याचे दिसतात किंवा तो त्याचीच पूजा करणार. हा इष्टदेव महत्त्वाचा असतो. कुणाचा विष्णू असतो, कुणाचा गणपती असतो, कुणाचा महादेव असतात. तर हे प्रत्येकाचा इष्टदेव असतो, त्याची त्यांनी ते पूजा करावी, हे महत्त्वाचं ठरतं आयुष्यामध्ये.
दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमचं जन्माक्षर जे मिळालंय तुम्हाला, त्या जन्माक्षरावर तुमचं नाव असलं पाहिजे. तर तुमची 100% ग्रोथ होते. आणि जर ते नसेल, मग ते कुठेतरी त्याची खुंटते ती ग्रोथ. हम्म, हम्म. आणि त्याला आता जर केलं नसेल, तर त्याला पर्याय आहेत आता करायला. भरपूर पर्याय आहेत. बर. आता एक नवीन ट्रेंड निघालाय. जर तुमच्या नावाचं एक स्पेलिंग असेल तर त्याच्या पुढे जर बाबा थोडक्यात डबल ई लावणे, तुमच्या नावाचं काहीतरी वेगळा शॉर्ट फॉर्म बनवले, किंवा भरपूर ठिकाणी आता अंक न्यूमरोलॉजीमध्ये भरपूर प्रकारे VIP नंबर घेतले जातात, किंवा एक स्पेसिफिक त्या बर्थ डेटचे नंबर घेतले जातात. तर नक्की हा काय ट्रेंड चालू आहे, आणि हे आत्ताच चालू आहे का हे आधीपासून सगळ्या गोष्टी आहेत? नाही, हे आधीपासूनच आहे. पण हे काय झालंय, आपल्याकडून दुसऱ्या देशात गेलं, दुसऱ्या देशातून परत आपल्याकडे आलं. बर. आता हे काय झालंय, की पहिली लोक जन्माक्षराशिवाय नावं ठेवत नव्हते. पण आता काय झालंय, की जन्माक्षर कोणी विसरत नाही. जसं तुम्ही म्हटले, की नावावरती ठेवतात. पण आता जे स्पेलिंग निघाले ते एक पर्याय का, आणि तो अवलंबला पाहिजे. मी तर म्हणतो, की ते अवलंबली पाहिजे गोष्ट. कारण ज्याचं अक्षर जन्माक्षरावरती नाही आहे, तर त्यांनी त्याचं स्पेलिंग नावाची त्याच्या जन्माच्या तारखेवरती मिळवावी. बर. आणि हे काय केलं जातं, स्पेलिंग का तुमची अक्षरं वाढवली जातात, की त्या तुमच्या नंबरची एनर्जी वाढवण्यासाठी. तुमच्या आयुष्यामध्ये जे क्रमांक कमी आहेत, जी एनर्जी कमी आहे ज्या नंबरची, ती एनर्जी त्या तुमच्या नावामध्ये दिली जाते. बर. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या जन्माक्षरावरती तुमचं जन्माचं जे पहिलं अक्षर आहे त्यावरती ती, किंवा तुमच्या जन्माचा जो पहिला नंबर आहे त्याच्यावरती ती जोडली जाते तुमचं नाव. बर. जेणेकरून ती प्रगती तुमची जी खुंटली आहे ती वाढवता येईल. त्याच्यामुळे ते केलं जातं. आता तुम्ही जर बघितलं तर त्याचा फायदा होतो, तर 100% होतो. त्याचं उदाहरण मी देईल. तुम्ही जर राकेश रोशनचे चित्रपट पाहिले तर सगळे केवरून आहेत. हां, तुम्ही एकता कपूरचे सिरियल पाहिले तर सगळे केवरून आहेत. आणि ते सगळे सक्सेस आहेत. बर. जे केवरून राकेश रोशनचे चित्रपट नाही ते पडलेले आहेत. जे केवरून आहेत ते सक्सेसफुल आहेत, म्हणून त्यांनी सगळे केवरून काढले पिक्चर. हे न्यूमरोलॉजीचा खेळ आहे. आणि कोई तो मिल आहे. गया, आहे. कोई मिल गया है, कोई क्रिश मिल गया है, कहो क्रिश ना 2 प्यार है, हा. कुछ ते सगळे केवरून. करण अर्जुन, सगळे बापरे. पिक्चर केवरून. का? तर ते त्यांच्या जन्मावरती जोडलेलं अक्षर आहे. हम्म. हेच जर तुम्ही केलं तर तुमची प्रगती ही 200% वाढते. हम्म. त्याच्यामुळे हे आम्ही सगळ्यांना करून देतो, कारण ते फायदेशीर ठरतं तर ठरतं. हा बात आहे. नक्की ह्याच्यामध्ये तुमची पत्रिका आणि तुमचं जे नवग्रह म्हणतो आपण, तर ह्याची भूमिका नक्की काय आहे या सगळ्यामध्ये? नवग्रह प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. आणि नवग्रहांचाच खेळ तुमच्या आयुष्यामध्ये. आणि नवग्रह जसं आपण म्हणतो ना, कठपुतली चालते. जे माणसं वरून हे करतात आणि ती कठपुतली चालते, तसं ग्रह तुम्हाला वरून चालवत असतात आणि ते आपण कठपुतली आहोत. बरं. आता प्रत्येक जे जन्म, आता तुम्ही जर 6 तारखेचे आहात समजा उदाहरणार्थ, तर तुम्ही शुक्र ग्रहाचे अनुयायी आहात. शुक्र ग्रह तुमचा सर्वस्व आहे. किंवा आता काही जण 4 तारीख आहे, तर तो राहूचा आहे. तर कोण 3 तारीखचा आहे तर तो ज्युपिटरच्या म्हणजे गुरुच्या आधिपत्याखाली आहे. बरं. तर हे तुमची जन्मतारीखच तुमचे ग्रह सांगते. बरं. तुमचं जन्माची पहिली तारीख जी असते तर त्या ग्रहाशी तुमचा थेट संबंध असतो. त्याचाच आशीर्वाद तुम्हाला पहिला प्राप्त होत असतो. आणि बाकीचे ग्रह मग नंतर आले. आता तुम्ही जर तुम्हाला उदाहरण द्यायचं, ज्याची जन्मतारीख 6 आहे, किंवा ज्याच्या जन्मतारीखची टोटल 6 येते, त्याला पैशाची कधीच कमतरता भासत नाही. बरं. कधीच भासणार नाही. बापरे. किंवा ज्याची जन्मतारीख पहिलं डिजिट 5 अंक आहे, किंवा 23 आहे, 14 आहे जन्म, त्यालाच तो नेहमी स्टेबल असेल आयुष्यामध्ये. बरं. हे असं आपण 1 ते 10 आकड्यापर्यंत सांगू शकतो का, की बाबा नक्की कशा पद्धतीने त्यांचं हे होऊ शकतं, जेणेकरून ज्यांचेही आकडे आहेत ते, तर त्या लोकांनाही लक्षात येईल की नक्की कशा पद्धतीने आता सगळ्या गोष्टी तुम्ही आहेत? 1 नंबर जर बघितलं तर 1 नंबर सूर्याचा, जो प्रतिनिधित्व करतो सगळ्या ग्रहांचं, त्याच्या आधिपत्याखाली आहे. तर हे लोक फिल्म डायरेक्टर बनू शकतात, म्हणजे डायरेक्टर बनू शकतात, ज्याच्या पूर्ण टीम असते, किंवा एक शासकीय अधिकारी बनू शकतात, किंवा राजकीय बनू शकतात. की एक आपण म्हणतो ना, की एक नगरसेवक आहे की ज्याच्या अंडर पूर्ण एरिया आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा 1 नंबर येतो कसा, ते कसं कळणार आपल्याला, की बाबा माझा अंक कोणता आहे? 1 नंबर कसा येतो, की तुमची जन्मतारीख 1 असेल,
किंवा 28 असेल, हम्म. ज्याची पहिलं तुमचा जन्म जे आहे किंवा आता काहींचं 24 असतं 25 असतं, तसं तुमचं 28 असेल तर 8 आणि 2 हे बरं. मिळून 1 होतात. बरोबर. हां, हे वरून एक नंबर काढला जातो. ओके. हां, बरं. म्हणजे प्रत्येकाची जी संख्या आहे जन्माक्षराची त्याची टोटल केली जाते ओके. पहिल्याची. बरं. आता तुमची 24 आहे, हम्म. तर ती कशी होणार? 4 आणि 2 6. किती होते? 6. 6. हे तुमचं मेन आलं. 6 माझा हां, अंक आहे. बरोबर. बरं. हां, तो बरं. अंक तो धरला जाणार. ओके. तसं एक अंक. आता एक अंक ज्याची जन्मतारीख 1 आहे किंवा 28 आहे किंवा त्याच्या पहिल्या 2 अक्षराची टोटल 1 येते, ते आहे. किंवा 19 आलं, 9 आणि 1 हम्म. 10 येतं. म्हणजे 10 आली तरी एकच येतं. बरं. शून्य धरलं जात नाही त्याच्यामध्ये. बरोबर. हां, 10 आली, 19 आली किंवा 1 आली, ते सगळे हम्म. 1 मध्येच मोडतात. ओके. मग त्याचा सूर्यग्रहाच्या अधिपत्याखाली आहेत ते. मग ते अशा फील्डमध्ये जाऊ शकतात. ते सरकारी मध्ये कामं त्यांना मिळतात. सरकारी अधिकारी होऊ शकतात. अशामध्ये जाऊ शकतात. 2 नंबर जर बघितला तुम्ही तर 2 नंबर चंद्राचा आहे. हम्म. क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे असते. आपण म्हणतो ना क्रिएटिव्हिटी. हम्म. तर तशी लोकं असतात त्याच्यामध्ये. क्रिएटिव्हिटी, ग्राफिक डिझायनर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये असतील सगळे. बरं. आता ज्याची जन्मतारीख 3 आहे तो गुरुचा आहे. मग तो ज्ञान म्हणजे आपण म्हणतो ना शिक्षक, हम्म. एज्युकेशनमध्ये ज्याचे क्लासेस आहेत किंवा तो प्रोफेसर आहे, शिक्षक आहे, किंवा आध्यात्मिक गुरु आहे, तसं ते आहेत. बरं. असे सगळ्या जे काय असेल नंबरचे एक वेगवेगळे गुणधर्म आहेत गुणधर्म आहेत जे प्रत्येकाचे. प्रत्येक जण त्याच्या प्रोफेशनमध्ये आणि त्यांच्या लाईफमध्ये वापरू शकतात. आता काही जण वेगळं प्रोफेशन घेतात तर तिथं ते त्यांना सक्सेस होत नाही, असं बरं. पण आहे. बरं. मग तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये जर गेलात हम्म. तर आता तुम्ही 4 नंबर बघितलं तर सगळे 4 नंबर जे सक्सेस आहे ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिसतील. बरं. त्याच्यामुळे त्यांना सक्सेस भेटतं किंवा ते हो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत, बरं. असे पण आहेत. हम्म. किंवा IT क्षेत्रातले आहेत, ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील ओके. 4 नंबरवाले. बरं. आता 5 नंबरवाले तर ते तुम्ही 5 नंबरचं अजून एक खासियत सांगेल, ज्याला शेअर मार्केट करायचे ते 5 नंबरवाल्यांनी करावं. ज्यांचा नंबर 5 आहे किंवा ज्याची जन्मतारीख 5 आहे किंवा ज्याची टोटल जन्माचं पहिल्या नंबरची टोटल 5 येते, त्यांनी शेअर मार्केट करावं. ते स्टेबल आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. ओके. हां. आपण एक छोटं लाईव्ह एक्झाम्पल घेऊ शकतो का? जर आपण ह्यांची बर्थ डेट वगैरे सांगितलं तर एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ शकतो का आपण? देऊ शकतो ना. तुमची बर्थ डेट काय आहे? बर्थ डेट 12 जानेवारी 12 जानेवारी जानेवारी. तर तुमची जन्मतारीख 3 आहे. म्हणजे तुमची गुरु आहे. आता गुरु म्हणजे नॉलेज. आता तुमच्याकडे नॉलेज भरपूर असणार आणि तुमचा सूर्य भाग्यांक आहे, म्हणजे 1 भाग्यांक आहे तुमचा. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या आता मार्केटिंगमध्ये तुम्ही मेन ह्याच्यावरती असणार, म्हणजे तुमच्या अंडर सगळे असणार. असं पण असणार की बाबा मी वरच्या लेवलला काम करते, माझ्या अंडर सगळे आणि मला नॉलेज भरपूर आहे. तुम्हाला नॉलेज पण तेवढं जास्त असणार त्याच्यामध्ये. तर असं प्रत्येकाचं असतं. हम्म. लिडरशिप हां, लीडरशिप क्वालिटी आपण म्हणू. लीडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या नॉलेजमध्ये आहे, असं पण आहे. ओके. आता ह्यांचं इष्टदेवता कसं ओळखू शकतो आपण याच्यावरनं? इष्टदेवता तुमच्या ह्याच्यावर असतं. आता याचा इष्टदेवता पहिला गुरु आहे, हम्म. गुरुग्रह आहे आणि इष्टदेवता जन्मपत्रिकेवरती काढून ते अच्छा, येतं, असं येत पत्रिकेवरती. नाही. हां. बरोबर. तुमचे जन्मवेळ आणि जन्माक्षर आणि सगळ्या गोष्टीवरती असतं. क्या बात आहे. थोडक्यात म्हणजे तसं बघायला गेलं तर तुमचा विष्णू आहे इष्टदेव. हम्म. 3 नंबर म्हटलं तुमचा विष्णू येतो. तर कृष्ण हां, कृष्ण आला, कृष्ण. विष्णू आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. क्या बात आहे. अजून तुम्हाला अशा पद्धतीचे काही अनुभव आहेत का की बाबा ज्याच्यावरती तुम्ही उपाय दिलेले आहेत पण तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहिलेल्या आहेत की बाबा अशा अशा पद्धतीचेही प्रॉब्लेम घरात क्रिएट होऊ शकतात आणि त्या छोट्याशा गोष्टीमुळे असू शकतात? हां, मी ह्याच्यावरून सांगतो. 3 नंबरची सून असेल आणि 6 नंबरची सासूबाई असेल तर त्यांचं कधीच पटणार नाही. बर. आता काही ठिकाणी सासूबाई आणि सूनबाईची भांडणं होतात. बर. हे प्रत्येक महिलाने ऐकावं मला वाटते. सासूबाई आणि सूनबाईची भांडणं होतात किंवा जावेचं पटत नाही किंवा मुलीचं आईचं पटत नाही. हे त्याची कारणं ही अंक आहेत. बर. आता काही ठिकाणी वाद का होतात ते वाद त्यांच्या स्वभावामुळे होत नसतात, त्यांच्या नंबरमुळे होत असतात. आता काही ठिकाणी जे विरोधक आहेत, आता 4 आणि 1 विरोधक आहे. बर. राहू आणि सूर्याचं कधीच विरोधक आहेत ते किंवा राहू आणि हे विरोधक आहेत. तर 1 तारीख ज्यांचा जन्म आहे त्यांचं 4 तारखेवर कधीच पटणार नाही बर. किंवा 4 तारखेचं आणि 7 तारखेचं पण कधीच पटणार नाही.
मग ते सासू सून असेल किंवा नवरा बायको असतील हम्म, म्हणून तर पत्रिका मिळवल्या जातात. हम्म. आता तुमची जर जन्मतारीख 4 असेल आणि तुमच्या बायकोची जन्मतारीख 7 असेल तर तर पटणार तुमचं आयुष्यात कधीच पटणार नाही. नाही. बर. बरं तुमच्या जन्मतारीख 4 आहे आणि तुमचं 3 आहे तरी तुमचं हे होणार नाही. बर. किंवा तुमची जन्मतारीख 1 आणि 4 आहे आणि तुमच्या बायकोची असं आहे मिक्स तर हम्म, कधीच हम्म. पटणार नाही तुमचं. असं आहे. किंवा नवऱ्याची 3 आहे आणि बायकोची 4 आहे तर अजिबात पटणार नाही. किंवा नवऱ्याची 3 आहे आणि बायकोची 7 आहे तर पटू शकते. बर. ही जोडी सगळ्यात बेस्ट आहे की 3 आणि 7. आता किती लव्ह मॅरेज तुम्ही बघितलं असेल तर ज्याची जन्मतारीख 3 आहे त्याला जोडीदार 7 नंबरचाच मिळतो. बापरे. अशा पण असं गोष्टी पण आहेत. आहे. बर. आता ह्या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा आहे की तुमचं नशीब आणि तुमचं कर्म ह्या गोष्टी काय घडून आणतात गोष्टी, की बाबा भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण ही गोष्ट नशिबावरती सोडून देऊ, जर तुझ्या नशिबात ही गोष्ट असेल ते मिळणार. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा कर्म तुमचं जर असेल, जी गोष्ट तुमच्या कर्मात लिहिलेली आहे ती गोष्ट होणारच तुमच्यासोबत. तर नक्की ह्यांच्या दोघांमध्ये काय साम्य आहे किंवा कशा पद्धतीने ह्या गोष्टी असतात नशीब आणि कर्म? कर्म म्हणजे लिखित असतात ते कर्म. नशीब असतं म्हणजे आपण म्हणतो नशीब की बाबा नाही ठीक आहे हे माझ्या नशिबात आहे ते होणारच आहे. हम्म. पण नशीब हे थोडंफार बदलता येतं पण कर्म बदलता येत नाहीत. बर. कर्म कसं होतं जे लिखित आहे ते होणार आहे हे तर माहिती आहे हम्म. होणार आहे. हम्म. पण नशीब हे असं की आपण म्हणतो ना की नशिबात अरे हेच लिहिलं आहे. पण ते चुकीचं तुम्ही बोलूनच तुमचं नशीब खराब करता. बापरे. बर. कारण नशिबात कसं होतं की जे माइंडला तुम्ही सांगताय ना त्याच गोष्टी होतात. आता 100% लोक काय चुका करतात, देवा असं झालं, देवाला सगळे चुकाच सांगत असतात. चुकीचं झालं तेच सांगतात हम्म. बरोबर. की बाबा निगेटिव्हिटी निगेटिव्ह सांगतात की माझ्यावर असं घडलं तसं घडते हे घडते. अरे तुम्ही चुकीचं नका सांगू देवाला. देवाला पॉझिटिव्ह सांगा. कारण देवाला फक्त तथास्तू माहिती असतं. बरोबर. तो काय म्हणतो फक्त तथास्तू. मग हे काय म्हणतात आज माझं असं झालं मग तथास्तू. आज माझं खूप वाईट झालं तुला काय तू आहेस का नाही मग तथास्तू. मग प्रत्येकाला त्याला तथास्तूच म्हणायला येतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा देवाला मानताय ना तेव्हा मांडताना असं पाहिजे की आज मला हे मिळालं, आज माझं ही गोष्ट पूर्ण झाली. ही झाली नसली तरी तुम्हाला बोलायची की झाली. बापरे. मग तुम्ही देवापुढं मांडा बरोबर. तर तो फरक पडतो. आणि तुम्ही जर देवापुढे गेले आणि चुकीच्याच गोष्टी सांगत माझं असं झालं रडगाणं मांडत बसले तर तो तुमचं ऐकणार नाही. तो तथास्तू म्हणून जर ते तुमच्यावर घडलं नसेल तरी एखादी ती गोष्ट घडणार चुकीची. बरोबर. असं पण आहे. त्याच्यामुळे तुमचं नशीब आहे ना नशीब हे तुम्हाला बदलता येतं. आणि ते बदलायला पण अंकाच्या रूपाने आम्ही बदलतो. बर. आता तुमच्याकडे जर लक्झरी नसेल, तो नंबरच नसेल तुमच्या आयुष्यामध्ये तर ते लक्झरी निर्माण करायला रेमेडीज असतात. ते निर्माण करता येतं. तुमच्याकडे व्यवसायामध्ये प्रगती नसेल किंवा होत नसेल तर ती अंकाच्याद्वारे निर्माण करता येते. बर. या अंकामध्ये एवढी ताकद आहे, पॉवर आहे. कारण अंक हे ग्रहाशी निगडीत असतात बर. आणि तुमचं नशीब तुम्हाला बदलता येतं. त्याच्यामुळे कर्म बदलता येत नाही पण नशीब बदलता येतं. बरोबर. जसं आता तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही काहीतरी गोष्टी बदलू शकतात किंवा अंक बदलू शकतात थोडक्यात. असे काही आपण उपाय सांगू शकता का की बाबा काही काही छोटे छोटे गोष्टी आहेत ज्यांची लग्न जमत नाही आहेत, ज्यांचा नोकरी ज्यांना लागत नाही आहे किंवा ज्या लोकांचा बिझनेस ग्रो होत नाही आहे, अशा लोकांसाठी काही उपाय असतील तर आपल्या लोकांना सांगितलं तर छान होईल. आता ज्यांची लग्न ठरत नाहीत, आता बरेच जण आहेत की माझे लग्नच ठरत नाही, त्यांनी सरळ सरळ एक उपाय करावा की त्यांनी रोज त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंबे हळद थोडीशी टाका. आंबे हळद भेटते बाजारात कुठेही. त्या आंबे हळद थोडीशी 2-4 चिमूट त्याच्यामध्ये टाका आणि रोज त्याने आंघोळ करा. 2 टाईम केले तर उत्तमच, 1 टाईम केले तरी उत्तम. तसं केलं तर तुम्हाला फारसा भरपूर फरक पडेल त्या गोष्टीचा. ओके. आणि नोकरी धंद्यासाठी किंवा नोकरीसाठी पहिलं सांगेल. बरेच जण आहेत की त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीचे प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना एक उपाय नक्की सांगेल की तुम्ही रोज रात्री 7 नंतर ज्या वेळेस सूर्य मावळतो त्यानंतर रोज 5 दिवस हे करा तुम्ही. 5 लवंग तुम्ही घ्या. 5 लवंग एका मुठीमध्ये घ्या आणि एक 4 रस्ते जिथं जोडतात त्या ठिकाणी जावा
आणि सर्व दिशांनी मला नोकरीचे उपलब्धी यावी हे बोलून तुम्ही, किंवा नोकरी सगळ्या दिशांनी माझ्यासाठी नोकरी यावी या बोलून तुम्ही 5 लवंग त्या चौकामध्ये सोडा, असं सलग 5 दिवस करा. तुम्हाला काही ना काही रिप्लाय कुठून ना कुठून फोन तुम्हाला येईल 5-6 दिवसात. 7 दिवस करा तुम्ही, 5 नाही तर 7 दिवस. नक्की आता हे करण्यामागं नक्की काय आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्या मागे काय विज्ञान आहे का हे ज्या काय आहे? अध्यात्म आहे, मी असं म्हणेल, हम्म, तुमचे जे अध्यात्मामध्ये तुमच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी जोडलेल्या आहेत, तुमचं नातं पण जोडलेलं आहे. हम्म, ग्रहांशी जसं बोललो ना, ग्रहांशी तुमचं घरातल्या प्रत्येक गोष्टी जोडलेल्या आहेत, तुमचं नातं जोडलेलं आहे, तुमचे आईवडील जोडलेले आहेत ग्रहांशी. कारण आता काही काही जण सहज आईवडिलांना उलटं बोलून जातात, पण ते तुमचं नशीब बिघडवतात हम्म, ती गोष्ट. कारण कसं होतंय, जर सूर्यग्रह जर तुमचं बिघडला, तर तुम्ही जर वडिलांना जर तुमच्या चुकीचं बोलले, अपशब्द वापरले, तर तुमचं सूर्यग्रहाची एनर्जी कमी होते. बरोबर. जर तुम्ही आईला जर चुकीचं बोलले, तुम्ही आईशी जर चुकीचं बोलले, तर चंद्राची एनर्जी तुमची बिघडते. बरं. जर तुम्ही जर तुमच्या आजोबांशी भांडलात, आजोबांना किंवा वरिष्ठ आपण हम्म, म्हणतो ना, हम्म, की मोठा भाऊ असेल किंवा तुमचे वडीलधारी असतील, आजोबा असतील, यांना जर तुम्ही अपमान केला, अपशब्द वापरले, तर तुमचा राहू खराब होतो. मग त्याचा परिणाम कुठेतरी चुकीचे होतात. ओके. किंवा तुम्ही तुमचा कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गाला जर तुम्ही अपशब्द वापरले, तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, हे मी स्वतः बघितलेलं आहे. कामगारांना शिव्या दिल्या जातात, अपशब्द वापरले जातात, नाही नाही तिथं बोललं जातं. हे तुम्ही चुकूनही करू नका, कारण हे परिणाम तुमच्या व्यवसायावर होणार आहेत चुकीचे. कारण तुम्ही जेवढं त्यांना अपशब्द बोलताय, तेवढा तुमचा शनी खराब होतोय. हम्म, जर तुमचा शनी खराब झाला, तर व्यवसायावर तुमच्या थेट परिणाम होतो. त्याच्यावर तुम्हाला एक उपाय पण सांगेल, की तुम्ही जेव्हा केस कापायला जाता, केस कापायला गेल्यानंतर तुम्ही न्हावीकडं केस कापता. केस कापून झाल्यानंतर किंवा दाढी केल्यानंतर तिथला जो कामगार न्हावी असेल, हम्म, मालक नाही कामगार, त्याला तुम्ही एक ₹10 ₹20ची नोट द्या, टिप म्हणून. हम्म, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बिझनेस ग्रोथला भरपूर परिणाम तो दिसून येईल तुम्हाला. बरं. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी चालू होतील. हम्म, ह्या पण गोष्टी येतात. किंवा जर ज्याचा व्यवसाय असेल, तर तुमच्या व्यवसायामध्ये जे कामगार वर्ग आहेत, त्यांना तुम्ही खुश ठेवायचा प्रयत्न करा. त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोला. त्यांना जर तुम्हाला खायला द्यायचं असेल, तर बेस्ट असं म्हणून की बटाट्याचे समोसे येतात, बटाट्याचे वडापाव येतात. ह्या गोष्टी त्यांना, ते स्पेसिफिक कारण आहे त्याच्यासाठी, की तुम्ही ते त्यांना खाऊ घाला. हम्म, हा तुमच्यासाठी परिणाम पडतो चांगला. तुम्हाला अजून एक स्टेप करायचा असेल, तर तुम्हाला दर शुक्रवारी एक व्हॅनिला आईस्क्रीमचा कप येतो, तो त्यांना द्या. कारण ती शुक्राशी निगडीत तुमचा लाईफमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होतील. बरोबर. क्या बात आहे. जसं की आता आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे जसं तुम्ही सांगितलं की बाबा पर्सनल एक स्पेसिफिक नंबर असतो, तो प्रत्येकाच्या लाईफसोबत कनेक्टेड असतो. तर असे भरपूर लोक आहेत की जे गाड्यांचे नंबर घेतात त्याचे. भरपूर लोक आहेत की ते फक्त तो मोबाईल नंबरच यूज करतात. तर नक्की ह्याच्या मागे काय कारण असू शकतं? काय आहे, की हे त्यांना ते गाड्याचा नंबर किंवा हे एक आपण म्हणतो ना फॅड आहे, ते नंबर आहे, पण त्याचे दुष्परिणाम पण असतात. बरं. आता गाड्यांचे, आता कलरवरनं बोलतो, गाड्याचे जेवढे तुम्ही जर बघितले, तर कलर बरेच जण ब्लॅक घेतात. पण तुम्ही हे जर अभ्यास केला, तर तुम्हाला दिसून येईल की 99% जेवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत, त्यातल्या बऱ्यापैकी निम्म्या गाड्या ह्या ब्लॅकच असतील. बापरे. कारण निगेटिव्ह गोष्ट खेचून लगेच घेणारा हम्म, कलर येतो. हम्म, तर बरेच, आणि तुम्ही जरी ब्लॅक गाडी चालवली, तरी तुमच्यामध्ये जो ॲग्रेसिव्हपणा थोडासा वाढेल. हम्म, किंवा ब्लॅक गाडी घेऊ नका असं मी सांगेन, कारण निम्मे ॲक्सिडेंट हे ब्लॅक गाडीचेच होतात किंवा डार्क ब्लू गाडीचे होतात. हे कलर अवॉइड करा कार घेताना. तुम्ही शक्यतो व्हाईट गाडी घ्या, व्हाईट कलरच्या गाड्या घ्या. हम्म, किंवा नंबर घेताना मी असं सांगेल, की तुम्ही नंबर चॉईस नंबर घेताय, तर तुम्ही जे स्टेबल नंबर आहेत ते घ्या. ॲग्रेसिव्ह नंबर घेऊ नका. किंवा तुम्ही म्हणाल 5 नंबर तुम्हाला घेता आले तर घ्या त्याच्यामध्ये. बाकीचे नंबर अवॉइड करा. आणि दुसरी गोष्ट, मोबाईल नंबर हे सगळ्यात घातकी आहेत. बरं. आता बरेच जण प्रत्येकाशी मोबाईल नंबर जोडला गेलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये. हम्म,
आणि तुम्ही कोणी बघा प्रत्येकाकडे मोबाईल आहे. बरोबर. पण मी तुम्हाला त्याचे वाईट परिणाम पण सांगेल. आता उदाहरण देईल, प्रत्येक बघत असेल त्यांना कळेल, ज्याच्या मोबाईल नंबरची शेवटची लास्ट जो नंबर आहे तो 7 डिजिट असेल तर त्याला फायनान्शियल बरेच धक्के भेटले असतील. बरं, शेवटचा नंबर 7 7 असेल तर. बरं. बरेच फायनान्स त्याला प्रॉब्लेम झाले असतील, बरेच फायनान्समध्ये त्याला लॉस झाला असेल किंवा बिझनेसमध्ये लॉस झाला असेल. हं. तर ज्याचा नंबर 7 आहे त्याने नक्कीच मला सांगावं. आणि दुसरी गोष्ट, ज्याचे सारखेच लोन चालू असतील हं. किंवा सारखेच लोन चालू आहे किंवा त्याला कोर्ट नोटीस आली असेल तर याचा नंबर शेवटी 100% 14 किंवा 41 असेल. बरं. म्हणजे शेवटचे 2 नंबर. हां, 2 नंबर. बरं. नंबर तुमच्या आयुष्यामधले तुमच्या नंबरची टोटल हं. आणि शेवटचा नंबर हा मोबाईल नंबरमध्ये मॅटर करतो. बरं. तर मोबाईल नंबरमध्ये आता बऱ्याच ठिकाणी 8 असतात. हं. 8 नंबर जर लास्टला असेल तर सगळ्या गोष्टी तुमची उशिरा होणार, डिले होणार. अशा पण गोष्टी आहेत. तर बरं. तुम्हाला 2 नंबर असेल लास्टला तर तुम्हाला महिलांचे जे फोन येणार जास्त, जे बाबा त्यांचं नाराज आहेत किंवा हार्ट ब्रोकन झाले, त्या महिला जास्त तुम्हाला आपण म्हणतो ना गाणं गातात ते, त्या महिला जास्त 2 नंबर ज्याचं लास्ट आहे त्याला जास्त तेच फोन येणार. बरोबर. तुमचा नंबर तर लास्ट नंबर 3 असेल तर तुम्हाला कोणतरी येणार नॉलेज सारखं सांगणार, हे असं कर रे, तसं कर, तसं कर, तसं कर. अशा गोष्टी होणार. हं. ह्या बरं. अशा गोष्टी ह्या नंबरचा परिणाम आहे. परिणाम असतो. हं. काय असेल ते. ओके. आता माझा एक मित्र आहे, की ज्याचा मोबाईल नंबर, गाडीचा नंबर आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं लग्न पण हे 6-4ला झालं. म्हणजे 64 पासून त्याच्या सगळ्या गोष्टी चालू होतात. तर नक्की 64 हा नंबर काय वाटतो तुम्हाला? एक तर त्याचा भाग्यांक असेल हं. किंवा त्याची जन्मतारीख चा नंबर असेल. कारण कसं आहे, तुमचा जो भाग्यांक असतो किंवा जन्मतारीख असते हे तुमच्या आयुष्याच्या भोवती फिरत असते. हं. कुठेही जावा तुमचा आपोआप पण गाडीचा नंबर टोटल 7 येणार किंवा तुमचा जन्मतारीख टोटल जर 24 आहे, 24 म्हणजे 6, हं. तो 6 तुमच्या आयुष्याभोवती फिरत असणार. बरं. किंवा तुमचा भाग्यांक समजा 4 असेल तर तो तुमच्या भोवती फिरत असतो आसपास. हं. तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तरी त्या बेडचा नंबर तोच येणार. तुम्हाला टोकन बँकेत भेटलं तरी ते त्याच नंबरचं येणार. बरं. अशा गोष्टी होत असतात. 6-4 असेल, त्याचा नंबर 6-4 येत असेल कारण त्याच्या 6-4 हे त्याच्या भाग्यांक किंवा जन्मतारीखशी जोडलेले गेले हं, असतील. हं, हं. बरोबर. किंवा मग लकीही म्हणू शकतो आपण, की तो नंबर घेताना त्याला काय लकी नाही, लकी म्हणजे भाग्यांक लकी असतो. हं. भाग्यांक म्हणजे काय, तुमच्या जन्मतारीख टोटल असते हं. तो तुमचा भाग्यांक. बरं. हा तुमच्यासाठी लकी असतो. पण लकी केव्हा असतो, जेव्हा त्याची टोटल 1, 3, 5 ह्याच्यावर येते तेव्हा तो लकी असतो. बरं. ओके. पण आता हा 64 नंबर कसा आहे, म्हणजे प्रीमियम लक्झरियस आहे का? नाही, लक्झरियस नाही आहे. तुम्हाला लक्झरियस जर चांगला नंबर बघितला तर 24 आहे. बरं. 64 म्हणजे लक्झरीमध्ये मोडत नाही, पण तो टोटल 10 येते म्हणजे 1 आहे, तो चांगलाच नंबर आहे. त्याच्याबद्दल असं काही चुकीचा नंबर नाही. फक्त 888 घेऊ नये. आता काही मोबाईल नंबर 88, 88 8, 8, 8, 8 सगळे हां. 8, 8 तसे बरोबर. नंबर घेऊ नये. तुमच्या आयुष्यात सगळी कामं डिले होतील. बापरे! आणि तुम्ही नंबर जर घेतला 8, 8, 8 तर नका घेऊ. हं. किंवा जर 8 नंबर घेतला तर जास्त किंवा तो ट्रॅव्हलच जास्त बाहेर करणार, सारखे फिरणार. ओके. 8 नंबर ट्रॅव्हल जे टूर अँड ट्रॅव्हल जे गाड्या चालवतात त्यांच्यासाठी ठीक आहे. ठीक आहे. ओके. मी दुसरं एक सांगेल, तुमचं जर तुम्हाला मोबाईलचा पासवर्ड ठेवायचा असेल किंवा ATMचा पासवर्ड ठेवायचा, तुम्ही 5566 किंवा तसा मिळता-जुळता ठेवा. ओके. लास्टला 55 वगैरे असं बरं. तर त्यांनी फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो. आपल्या लाईफमध्ये. हां, किंवा नंबर तुम्हाला जर मोबाईल नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही शेवटला 5 घ्या, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर. जसं आपण आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, की बाबा तुमच्या घरात पितरांचे त्रास असतील, तुमच्या कुलदेवतेचे काही त्रास असतील किंवा इन जनरल तुमच्या घरात भरपूर गोष्टी चालू असतात ज्या तुम्हाला माहिती नसतात आणि काही जण म्हणतात की नवग्रहांचे दोष आहेत किंवा भरपूर प्रकारचे तुम्हाला दोष आहेत. तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक साधना ही कितपत मार्गदर्शक ठरते किंवा आध्यात्मिक साधना केल्यावरती ह्या सगळ्याच्या गोष्टी संपू शकतात का ह्या? आध्यात्मिक साधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण मी जसं म्हटलं की तुम्ही आध्यात्मिक साधना केली तर ज्या गोष्टीचा वाईट परिणाम तुमच्यावर होणार आहे किंवा ग्रहांचा परिणाम होणार आहे तो
100% तो 70% येतो बरं, म्हणजे थोडक्यात किंवा प्रभाव कमी व्हायला प्रभाव मदत कमी होणार आहे. होतो किंवा अध्यात्म तुम्हाला एक मार्ग पण देतं त्याचा प्रभाव कमी करायचं. आता त्याला माध्यम, आता आम्ही म्हणजे माध्यम आहे की देवाचं एक लोकांपर्यंत माध्यम पोहोचतो. आहे की बरोबर. ते लोकांपर्यंत. खरी मी गोष्ट. जर तुमच्या घरामध्ये जर असं वाटत असेल की तुम्हाला ग्रहाचा त्रास होतोय किंवा तुम्ही बरेच लोक राहूला घाबरतात. हं. राहूला घाबरायचं कारण नाही आहे, कारण कलियुगामध्ये सगळ्यात पैसा देणारा हा राहूच आहे. बरं. लोक काय की राहू काळे इथं जायला नाही पाहिजे, राहू काळे तिकडं, असं नाही आहे. राहू आणि शनी हे सगळ्यात पैसा देणारा स्ट्रॉंग ग्रह मानला जातो. पण हे लोक त्यांचा वेगळा अर्थ करतात. लोक शनी 7.5 आहे म्हणून सारखे शनीच्या मंदिरात जातात. हं. ते पण चुकीचं आहे. बरं. याचा अर्थ काय आहे, तुम्ही 7.5 मध्ये आणि त्याच्या मंदिरात त्याच्यासमोरच सारखे जाताय तुम्ही. याचा अर्थ त्याच्यामुळं तसं करू नका तुम्ही. तुम्हाला जर 7.5 आहे, तुम्ही हनुमान चालीसा घरात बसून रोज वाचा. हां. तुम्ही हनुमानाची भक्ती करा. आणि जर सगळ्या ग्रहाचा त्रास जर तुम्हाला कमी करायचा असेल तर एकच उपाय आहे, ओम हम हनुमते नमः हा रोज तुम्ही 108 वेळा जप करा. तुम्हाला सगळ्या ग्रहांपासून त्रास कमी होईल. बरं. रोज हनुमान चालीसा बोला, हनुमानाच्या रोज मंदिरात जावा, याचा त्रास तुम्हाला कमी होईल. आणि दुसरा एक तुम्हाला पर्याय सांगेल की त्यांनी राहू प्रसन्न होईल, की तुमचं जे टॉयलेट आहे घरातलं, त्या टॉयलेटमध्ये एक छोटासा मातीचा दिवा घ्या आणि त्याच्यामध्ये एक काम करा, 2 लवंग, 2 विलायची आणि थोडंसं दालचिनी हे एका कपूरवरती ठेवा. कपूर म्हणजे भीमसेनी कपूर घ्या. हं. ते डुप्लिकेट आहेत बाजारामध्ये, ते नका घेऊ. भीमसेनी कपूर घ्या, त्याच्यामध्ये ठेवा आणि ते एकत्रित हे तिन्ही गोष्टी जाळा. बरं. त्या जाळल्याने बराचसा फरक पडेल, परिणाम त्याचा दिसून येईल तुम्हाला. हं. आणि जसं जमेल तुम्हाला तसे दर रविवारी या गोष्टी करा, दर शनिवारी करा. आणि दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगितलं मगाशी की तुमची जी साऊथ वेस्ट कोपरा आहे घरामधला, तो तुम्ही चेक करा आणि त्या कोपऱ्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवा. हं. जर जमत नसेल रोज प्रज्वलित करायला, तर दर अमावस्याला करा. कारण अमावस्याला तुमच्या पित्राचा दिवस असतो. ते पित्राच्या नावाने दर कोपऱ्यामध्ये जाळा. आणि जसं तुम्हाला म्हटलं, दर आठवड्याला टॉयलेटमध्ये 2-4 गोष्टी या सांगितल्या ते करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, एक मोठ्या दुकानात जावा आणि तुरटीचा खडा घेऊन या. बरं. तुरटीचा खडा आणल्यानंतर तो तुमच्या टॉयलेटमध्ये कुठल्याही टॉयलेटच्या खिडकीमध्ये सदैव ठेवा. हं. आणि तो खडा दर महिन्याने बदला. आणि त्याने तुमचा परिणाम भरपूर कमी होईल. कारण राहू असेल किंवा कुठली वाईट गोष्ट असेल किंवा निगेटिव्ह ऊर्जा असेल, ते पहिले तुमच्या टॉयलेटमध्ये जाते. त्याच्यामुळे पहिले टॉयलेटमध्ये तुम्ही या गोष्टी ठेवा. तुरटीचा खडा आणून तुमच्या टॉयलेटच्या खिडकीमध्ये ठेवा. आणि जमल्यास दर तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी जाळा. आणि कधी तमालपत्र जाळलं तरी चालेल टॉयलेटमध्ये. बरं. ज्याने पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह राहील. गोष्टी त्याच्यात क्रिएट होतील आणि त्याचा परिणाम कमी पडेल. क्या बात आहे. जसं तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या सांगितल्या, ह्या आमच्यासाठी तर म्हणजे खूपच नवीन होत्या ह्या सगळ्या गोष्टी. नंबरचं झालं, कुलदेवतेचं झालं किंवा कशा पद्धतीने आपण गोष्टी ह्या घरातल्या घरात किंवा बाहेर उपाय करू शकतो ह्या गोष्टींचे. कारण की भरपूर लोकांचं असं असतं की एखादं संकट त्यांच्यावरती आलं, तर ते उपाय करण्याच्या ऐवजी त्यांची भीतीच मनात इतकी असते टाकलं. की ते गोष्टींना समजून घेत नाहीत. तर त्याच्यावरनं काय होतं की ती अजून गोष्टी वाढत जातात आणि त्यातनं काहीतरी भलताच प्रकार निर्माण होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितल्या आणि मला अजून एक उपाय सांगायचा होता की पैशाचे संदर्भ ते, कारण प्रत्येकाला लागतं तो पैसा, समृद्धी, ऐश्वर्य. तर एक गोष्ट तुम्हाला मी नक्कीच सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करा. एक लाल मातीचं मडकं घेऊन या, छोटं असलं तरी चालेल एवढंसं. त्याच्यामध्ये गाईचं कच्चं दूध बरं. त्या मडक्यामध्ये टाका, मडकं भरून एवढंच मडकं पाहिजे, जास्त मोठं नको आहे. आणि ते मडकं तुम्ही तुमचा जो फ्रीज असतो त्या डीप फ्रीझरमध्ये ठेवा, जिथं बर्फ जमतो बरं. त्या ठिकाणी त्या कोपऱ्यामध्ये ठेवा. आणि तिथे फ्रीज बंद केल्यानंतर ते कायमचं तिथं असू द्या, ते कधीच हलवू नका आयुष्यात. बरं. जेवढं ते जुनं होत जाईल तसं तुमच्या आयुष्यातली समृद्धी वाढेल, सुख समृद्धी वाढेल. बापरे. तर ही गोष्ट तुम्ही नक्की करून पहा. नक्कीच. तेच म्हटलं की जशा पद्धतीने तुम्ही आम्हाला जे उपाय सांगितलेत आणि आम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या आणि प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन असतील ह्या सगळ्या गोष्टी. आणि भरपूर लोकं हे उपाय करतील. आणि तुम्हाला सर्वांनाही जर काही प्रॉब्लेम्स असतील
आणि जे जसं आपल्या व्हिडिओमध्ये जशी चर्चा झाली आहे, त्याप्रमाणे जर तुमच्याही लक्षात आले असतील काही काही गोष्टी करायच्यात, कोणते उपाय केले पाहिजेत, तर ते तुम्ही नक्कीच करा. आणि तुम्हालाही त्यातनं काही गोष्टी समजत नसतील, तर आपले सर आहेत जे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. आपण त्यांचा संपर्क क्रमांक देणारच आहोत. तुम्ही त्यांना WhatsAppला मेसेज करा, जेणेकरून ते तुमच्या संपर्कात राहतील आणि तुमचे जे संकट वगैरे असतील किंवा तुमच्या काही घरात प्रॉब्लेम चालू असतील, तर त्याचं नक्कीच निवारण ते करतील. छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून इथं. धन्यवाद. पुन्हा एकदा आपली खूप छान पद्धतीने चर्चा झाली. तुम्हाला परत एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन कसं वाटतंय? मला खूप आनंद झाला. खरं तर ओंकार तुमचे धन्यवाद देतो. कारण ह्या माध्यमातून मी आज लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ज्ञान जर्नी हा माझा आवडता चॅनल आहे. आवडती एक कारण मी ज्ञान जर्नीचे व्हिडिओ नक्कीच रोज पाहत असतो आणि त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात आणि त्याबद्दल मी तुमच्या टीमचे आणि तुमचे धन्यवाद देतो. कारण मी तुमच्यामुळेच या लोकांपर्यंत पोहोचता आलं मला आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, जे मला माझ्या गुरूंनी दिलेलं आहे, जे अध्यात्म आहे, जे देवाने माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, त्याचा काही ना काहीतरी वाटा त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य कसे निर्माण होईल किंवा त्यांच्या चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात कशा निर्माण होतील, ह्याचं माध्यम मला तुम्ही मिळवून दिलं. त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. मनापासून धन्यवाद. आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि तुम्हीही व्हिडिओ पूर्ण पहा. अशाच वेगवेगळ्या चर्चासत्र आपण घेणार आहोत. नक्कीच आपल्या भरपूर मुलाखती आहेत की ज्या आध्यात्मिक ह्याच्यावरती होणार आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला भरपूर फायदे होणार आहेत. तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.